लाईव्ह चालू आहे का? बरं राहू द्या, मी सांगतो अजून महाराष्ट्राला सांगा, बीड जिल्ह्यात फक्त आकान उत्तर महाराज, अविनाश महाराज ही पिढी पुन्हा तयार. बरं ती थकते ना थकते, तुम्ही थकायच्या आधी तयार आहेत पुन्हा अजून? हा, पुन्हा तयार आहे. आणि हे सगळं वैभव काय आहे? हे नारायण बाबाच्या आणि मास्तर बाबाच्या कृपेचं वैभव आहे. हे कृपा वैभव, कृपा वैभव. मला नाही वाटत या गावात जर 8 दिवसाचा नाही 20 दिवसाचा सप्ताह करायचा ठरला, त्यांना कीर्तनकार कमी पडतील नाही महाराज. पण एवढे आमच्यावर उपकार आहेत. सदानंद गुरुजी बंकट स्वामीच्या आपलं ह्यांच्या नाही बंकट स्वामीची पुण्यतिथी होती आणि सदानंद गुरुजी एक वाक्य बोलले. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही आळंदीमध्ये सदानंद गुरुजी म्हणले, बरं गुरुजी, की 3 जण, भीमसेन बाबा गडकर, पांडुरंग महाराज वैद्य आणि पांडुरंग महाराज सदानंद म्हणजे गुरुजी, आम्ही 3 असे होतो म्हणले, गायला तेवढेच तयार, वाजवायलाही तेवढेच तयार. ते पकवाजानं जर हात म्हणजे इकडे जर गेले आणि इकडे जरी आले त्यांनी पकवाज बदलला नाही. उजवीकडे पुढे आले तर उजवीकडे, डावीकडे आले तर डावीकडे, तेवढ्या तयारीनं म्हणतात असे वाजवायचे. आम्ही 3 जण होतो म्हटले. कोण कोण? सदानंद गुरुजी, वैद्य बाबा आणि भीमसेन बाबा. पण सदानंद गुरुजी पुढे एक वाक्य बोलले होते, पण आमच्या 3घातही म्हणले भीमसेन बाबा असे होते म्हटले. बंकट स्वामी विषय निघाला ना, भीमसेन बाबा असे होते, ज्या बोलाची आम्ही 8 तास प्रॅक्टिस केल्यावर जो गोडवा येईल तो गोडवा भीमसेन बाबाच्या पहिल्या थापीत येत होता. आणि पुढं भीमसेन बाबा बद्दल बोलताना सदानंद गुरुजी म्हटले, आता गुरुजीच्या स्टाईल मध्ये सांगतो, साहेब तो वाघ डोंगरावर जाऊन बसलाय म्हणून आम्ही पोट भरतोय म्हणले. हे वाक्य कोणाबद्दल? भीमसेन बाबा बद्दल. तो वाघ त्या डोंगरावर म्हणजे भगवानगडावर बाबा आले ना पुन्हा भीमसेन बाबा, तो वाघ डोंगरात जाऊन बसलाय म्हणून आम्ही पोटाला पोटभर खातोय म्हणले. तसे हे वाघ बाजूला उभा राहतात म्हणून आम्ही पोटाला पोटभर खातो. ते वाघ आहेत महाराज, वाघ आहेत. हे काय कोणीच कोणाला कमी नाही. आणि बरं एक होतं ना होतं तर पुढचे तयार आमच्या पोटावर पाय द्याय आपलं. पण अविनाश महाराज काळजी करू नका, तुमच्या पायानं आमच्या पोटाला काय होईल असं आम्हाला वाटत नाही. हे वैभव आहे आणि प्रभूच्या एवढीच प्रार्थना करतो. बाबा मी जरा वेगळं बोलतो. पंढरपूरची जागा झाली, बांधकाम झालं. आळंदीची जागा झाली, बांधकाम बाकी आहे. देवघराचं बांधकाम झालं ना. बोलू जरा, कदाचित आळंदीचं बांधकाम राहिले तर राहू द्या, फक्त या वैभवाला नजर लागू देऊ नका. एवढी नारायण बाबाच्या चरणी प्रार्थना करू. स्वामी अकानंद सरस्वती म्हणतात, अरे भुवन तो बनते रहेगे, जीवन बनना चाहिए, जीवन बनना चाहिए. म्हणजे हे जे वांगीकराचं वैभव आहे, हे वांगी संस्थांचं वैभव आहे. नारायण बाबाला म्हणतो आळंदीचं बांधकाम 10 वर्ष लेट होऊ द्या, पण ह्या वैभवाला कोणाची नजर लागू देऊ नका. पण नामा म्हणे याशी उपमा काय द्यावी, आणि माझ्या वांगीकराची इडापिडा घ्यावी, अशी वाक्य वापरतो. सेवेला पूर्ण विराम देतो. आणि तुम्ही म्हणताल कीर्तन ठेवले पण एवढा मिठू बोलायला काही गरज नाही, काही आवश्यकता नाही. एक सांगू का, मुळात कीर्तन म्हणजे सेवा हे मानणारी भूमिका आमची नाही. कीर्तन दिलं तरच आम्हाला सेवा मिळाली, म्हणजे बाबाला स्मरून सांगतो बरं बाबा मी, तरच सेवा आहे असं आमची मान्यता नाही. आणि रोजच आहेत किंवा कीर्तन. आणि एक सांगू का, जोग महाराजाच्या शताब्दीत कीर्तन केल्यापासून हौसच मिटली कुठं कीर्तन करावं यायची बस. पण मी कीर्तन दिलं या करता म्हणत नाही. महाराष्ट्रावर जेव्हा आम्ही फिरतो आणि जेव्हा या संस्थांचं नाव आणि दबदबा ऐकतो तेव्हा आमची छाती फुगून येते, कारण वांगी संस्थान आमच्या मराठवाड्यातले. म्हणून या महाराष्ट्राला लाईव्ह चालू आहे का? बरं राहू द्या, मी सांगतो अजून महाराष्ट्राला सांगा, बीड जिल्ह्यात फक्त आकान बोका नाही हे बी वैभव आहे बघ म्हणा महाराष्ट्राला. महाराष्ट्रात बीड मध्ये हे वैभव आहे. नाही तर मधल्या काळात बीडचं नाव घेण्या देण्याचं डॅमेज झालं, घेण्या देण्याचं नाही की नाही. पण बीड मध्ये हे पण आहे, काय आहे, अशी फड आहेत, असे गायक आहेत, असे वादक आहेत. आबा वय काय 69व्या वर्षी सुद्धा
69 म्हणजे 7वर नाही, मला माहित होतं वापसा आहे का नाही तपासवा म्हणतो. वापसा आहे, वापसा. 6वर 9. हा, पण आमच्या आबाचं वाजवणं 6वर 9 न 1वर 9 वाचल्यासारखं. हा, म्हणून असंही वैभव आपल्या जिल्ह्यात आहे. ही वैभव असंच टिकावं अशी प्रार्थना गुरुवर्यनाथ बाबाच्या चरणी सद्भाव व्यक्त करतो. पुन्हा एकदा आम्ही ज्यांच्याकडे शास्त्र शिकलो असे किशोर महाराज त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम देतो. एकदा तुकोबारायचं भजन करा. पुढे संयोजक जशा सूचना सांगतील त्याचं सगळ्यांनी तंतोतंत पालन करा. बाबा म्हणले किती वेळ घ्या, पण फक्त 5 मिनिटं जास्त घेतली, कोणी जागा सोडायची नाही. बरं, आपण प्रमाण जास्त म्हणलो का नाही? मी म्हणलं दाट पेरल्या कणीस बारीक पडन, कारण माझ्या कानावाला काल लय बारीक पडलं म्हणे पीक कधीच. हा, म्हणून मी पेरा सुद्धा काय धरला आपा, पातळ धरला. 1.5 कीर्तनाचं भांडवल एकाच कीर्तनात बोललो. मी इमानदारीने केलंय. नाही, पण तुम्ही इमानदारी राखा असं मला म्हणायचं. तुम्ही आता सगळ्या सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडू नका ही प्रार्थना करून तुकाराम तुका